NMMS या स्पर्धा परीक्षेसाठी विज्ञान विषयावर आधारित जे वेगवेगळे घटक आहेत त्याच्यावर आधारित काही सराव प्रश्न आपण या सिरीज मध्ये पाहतोय. त्याच्या आधी आपण बऱ्याचशा घटकांवर सराव प्रश्न त्याची उत्तरं पाहिलेली आहेत. त्यानंतरचा पुढचा आपला घटक आहे परिसंस्था. ह्या घटकावर आधारित काही सराव प्रश्न आता पाहू. पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते ते ओळखा. 4 पर्याय दिले त्याच्यासाठी. पहिला पर्याय आहे, बहुतेक परिसंस्था ह्या अत्यंत गुंतागुंतीच्या असतात. दुसरा पर्याय, परिसंस्थेतील जीवजातींचे संख्यात्मक व गुणात्मक प्रचंड वैविध्य आढळते. तिसरा पर्याय, भारतात काही मोजक्या जातीचे सजीव सर्वत्र आढळून येतात. चौथा पर्याय, प्रत्येक ठिकाणची परिसंस्था ही सारखीच असते. तर हे चौथं विधान जे चुकीचं आहे. प्रत्येक ठिकाणची परिसंस्था सारखी असू शकत नाही, ती वेगवेगळी असते. उरलेले वर जे 3 गुणधर्म दिलेले आहेत किंवा 3 विधानं जी दिलेली आहेत ती बरोबर आहेत. चौथं विधान मात्र इथे चुकीचं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, निसर्गात आढळणाऱ्या दगड, हवा, पाणी, सूर्यप्रकाश, माती या घटकांना टिंबटिंब घटक असे म्हणतात. 4 पर्याय दिलेत, जैविक घटक, सजीव, अजैविक घटक की उत्पादन. तर हे जर आपण पाहिलं, दगड, हवा, पाणी, सूर्यप्रकाश, माती हे निसर्गात अस्तित्वात असतात, पण त्यांच्यामध्ये जीव नसतो, त्यामुळे त्यांना अजैविक घटक असं आपण म्हणतो. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. या 4 पैकी चुकीचं विधान आपल्याला पुन्हा एकदा ओळखायचं आहे. पहिला प्रश्न आहे, पहिलं विधान आहे, सजीवांना जगण्यासाठी अजैविक घटकांची गरज असते. जे विधान बरोबर आहे, त्यामुळे हे आपलं उत्तर असू शकत नाही. दुसरा, सर्वच सजीवांना ऑक्सिजनची गरज असते. हे विधान मात्र चुकीचं आहे. सर्वच सजीवांना ऑक्सिजनची गरज असते, त्यामुळे अयोग्य विधान विधान क्रमांक 2 आहे. तिसरं विधान असं आहे, काही वनस्पती सावलीतही वाढू शकतात. हे बरोबर आहे. आणि चौथं विधान यापैकी नाही. तर दुसरं जे विधान आहे यापैकी ते चुकीचं विधान आहे. सर्वच सजीवांना ऑक्सिजनची गरज असते. हे विधान चुकीचं आहे. पुढचा प्रश्न, 1.5 शतकापूर्वी हे टिंबटिंब हे एकशिंगी गेंड्याचे मोठे वसतिस्थान होते. पर्याय पहिला, दुधवा की गीर, काझीरंगा की मेळघाट. तर ह्यापैकी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. 1.5 शतकापूर्वी दुधवा हे एकशिंगी गेंड्याचे एक मोठे वसतिस्थान होते. पुढचा प्रश्न, पर्यावरणाच्या भौतिक व जीवशास्त्रीय घटकांच्या परस्पर संबंधांचा विचार रॉय क्लॅफाम याने एका शब्दात कसा व्यक्त केला होता. पहिला पर्याय, बायोटिक कम्युनिटी. दुसरा पर्याय, बायोम्स. तिसरा पर्याय, इकोसिस्टीम. चौथा पर्याय, निश. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, इकोसिस्टीम. पुढचा प्रश्न, प्राणी व त्यासाठी असलेले राखीव अभयारण्य यांच्या चुकीच्या जोडीचा पर्याय निवडा. 4 जोड्या दिलेल्या आहेत, त्यापैकी एक जोडी चुकीची. पहिला पर्याय दिलाय, पहिली जोडी दिली एकशिंगी गेंडा, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. दुसरी जोडी आहे पट्टेदार वाघ, रणथंबोर अभयारण्य. तिसरा पर्याय, पांढरा बिबट्या, गीरचे जंगल. आणि चौथा, पान पक्षी, भरतपूर अभयारण्य. तर ह्यापैकी चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 3, पांढरा बिबट्या, गीरचे जंगल. ही जोडी चुकीची आहे. उरलेले 3 बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, भारतात सुमारे टिंबटिंब अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यानांमध्ये अनेक प्रकारच्या परिसंस्थांचे रक्षण होते. पहिला पर्याय 71%, दुसरा पर्याय 520, तिसरा 1984 की चौथा 27. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. भारतामध्ये साधारणपणे 520 अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यानामध्ये अनेक प्रकारच्या परिसंस्थांचे रक्षण होत आहे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. पहिलं विधान आहे, सागरी परिसंस्थेत लहान मासे, झिंगे उथळ भागात मोठ्या प्रमाणात आढळतात. सागराच्या मध्यभागी जलचर कमी प्रमाणात असतात. सागराच्या पृष्ठभागावर विघटकांची संख्या खूप असते. आणि चौथा पर्याय, मोठे मासे द्वितीयक भक्षक असतात. ह्यापैकी चुकीचे विधान आहे पर्याय क्रमांक 3, सागराच्या पृष्ठभागावर विघटकांची संख्या खूप असते. उरलेली 3 विधानं बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, दिमाखदार अशा आशियाई सिंहाचे जगातील एकमेव आश्रयस्थान म्हणजे टिंबटिंब होय. 4 पर्याय दिलेत. पहिला पर्याय आहे गुजरातमधील गीरचे जंगल. दुसरा पर्याय आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान.
तिसरा पर्याय बंगालमधील सुंदरबन परिसर आणि चौथा पर्याय पेरियार अभयारण्य. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गुजरातमधील गीरचे जंगल हे या सिंहाचे जगातील एकमेव आश्रयस्थान आहे. पुढचा प्रश्न, औद्योगिकीकरणामुळे परिसंस्थेचा ऱ्हास कसा होतो? पहिला पर्याय दिलाय औद्योगिकीकरणाच्या कच्च्या मालासाठी जंगलतोड केली जाते. दुसरा पर्याय सुविधा वाढवताना बऱ्याचदा जंगलातून रस्त्यांचे जाळे पसरले जाते. तिसरा पर्याय पाणथळ भागात औद्योगिकीकरण वाढवले जाते. आणि चौथा वरीलपैकी सर्व. या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. या तिन्ही कारणांच्यामुळं जी पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 मध्ये दिलेले आहेत त्याच्यामुळं परिसंस्थेचा ऱ्हास होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, परिसंस्थेमध्ये मानव प्राणी टिंबटिंब या गटात मोडतो. उत्पादक, भक्षक, विघटक यापैकी नाही. तिसरा एक पर्याय इथे राहिला लिहून घ्यायचा. तिसरा पर्याय विघटक आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भक्षक. परिसंस्थेमध्ये मानव प्राणी भक्षक या गटात मोडतो, कारण तो उत्पादक नाही, तो निर्माण करत नाही, तो विघटनही करत नाही. त्यामुळे भक्षक हे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, मानवी हस्तक्षेपामुळे परिसंस्थाचा ऱ्हास पुढीलपैकी कशा प्रकारे होतो? पहिला पर्याय मोठ्या प्रमाणातील वृक्षतोडीमुळे जमिनीचा वापर बदलू शकतो. दुसरा पर्याय सजीव व निर्जीव घटकांचे संबंध बिघडतात. तिसरा पर्याय एखादी प्रजाती पूर्णपणे नष्ट होऊ शकते. आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील तिन्ही मार्गाने मानवी हस्तक्षेपामुळे परिसंस्थेचा ऱ्हास होतो. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता सजीव प्राथमिक भक्षक नाही? 4 पर्याय दिलेत, नाकतोडा, फुलपाखरे, साप की मुंगी. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, साप. हा प्राथमिक भक्षक नाही, तर हा द्वितीय भक्षक आहे. पुढचा प्रश्न, सजीवांचे परिसंस्थेतील इतर सजीवांच्या संदर्भातील स्थान व तो बजावत असलेली भूमिका याला टिंबटिंब म्हणतात. ह्या रिकाम्या जागी हे 4 पैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पहिला पर्याय परिसंस्था, दुसरा पर्याय रचना, तिसरा पर्याय वैविध्य आणि चौथा पर्याय निश. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, निश. सजीवांचे परिसंस्थेतील इतर सजीवांच्या संदर्भातील स्थान व तो बजावत असलेली भूमिका याला निश असे म्हणतात. पुढचा प्रश्न, परिसंस्थेचे प्रकार करताना पुढीलपैकी कोणत्या वैशिष्ट्याचा आधार घेतला जातो? 4 पर्याय दिलेत. पहिला पर्याय परिसंस्थेचे स्थान, दुसरा पर्याय हवेची स्थिती, तिसरा पर्याय वनस्पती व प्राणी यांचे प्रकार, की चौथा वरीलपैकी सर्व. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी सर्व. म्हणजेच परिसंस्थेचे स्थान, त्यामधील हवेची स्थिती, वनस्पती व प्राणी यांचे प्रकार या तिन्ही वैशिष्ट्यांचा विचार करून परिसंस्थेचे प्रकार केले जातात. पुढचा प्रश्न, परिसंस्थेच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरणारी मानवी कृती पुढीलपैकी कोणती? 4 पर्याय दिलेत, शहरीकरण, पर्यटन, औद्योगिकीकरण की वरीलपैकी सर्व. या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आहे वरीलपैकी सर्व. शहरीकरण, पर्यटन, औद्योगिकीकरण या सर्वांच्या मुळे परिसंस्थेचा ऱ्हास होऊ शकतो.